गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांचं सर्वांनी दर्शन घ्या. माझ्या घराच्या शेजारी हे दत्त महाराजांचं अतिशय सुंदर असं आहे मंदिर. तर इथे मी जाते, नेहमीच जाते आणि आज गुरुवार आहे म्हणून आवर्जून तुम्हाला त्याचा व्हिडिओ टाकत आहे. तर आज मी गुरुवारी महाराजांची नित्यसेवा कशी केली तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हीही नित्यसेवा केल्यामुळे तुमचे अनेक त्रास दूर होत असतात. म्हणजे तुम्हाला कसलाच ग्रहदोष, बाहेरचे त्रास, काहीही तुमच्या आयुष्यात अडचणी राहत नाहीत. फक्त काही जणांच्या सेवेचं फळ लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. पण सेवा ही कधीच असफल राहत नाही. म्हणजे त्याचं काही ना काही फळ हे महाराज आपल्या ओंजळीत घालत असतात. तर आज आपण पाहणार आहोत की महाराजांचं प्रत्येक गुरुवारी सेवा कशी करावी. तर मी प्रथम तर महाराजांचा अभिषेक करून घेते. तांदूळ थोडेसे ठेवलेले आहेत, गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकलेलं आहे आणि महाराजांचा मी अभिषेक गुरुवारी करते. इतर दिवशीही केला तरी चालतो, पण मला शक्य होत नाही, मग मी गुरुवारी महाराजांचा अभिषेक करते. आता महाराजांचा अभिषेक हा कशाने करायचा तर पुरुष सुक्त एकदा म्हणायचं, श्री सुक्त एकदा म्हणायचं आणि जे पवमान सुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे त्याने म्हणायचं. तर ते पवमान सुक्त म्हटल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे पवमान सुक्त आवर्जून म्हणायचं. पवनाम सुक्तांची देखील सेवा संकल्पयुक्त कशी करावी हे आपल्या चॅनेलवरती माहिती आहे, ती जाऊन तुम्ही आवर्जून चेक करा. आणि श्री सुक्तची, पुरुष सुक्तची चाल कशी असावी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस्त्रजाम चंद्रा हिरण्यमयी लक्ष्मीजात वेदोम आवह. या पद्धतीने श्री सुक्त म्हणायचं. आणि पुरुष सुक्तसुद्धा तसंच येतं. हरि ओम सहस्रशीर्षा पुरुष सहस्रशाक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा शांगुलं पुरुष एवद सर्व यदभूत यच्च भव्यम उतामृत तस्येशानो यदन्नेता तो रहित. या पद्धतीने आपल्याला पुरुष सुक्त आणि श्री सुक्त म्हणायचं. एकदा एकदा फलश्रुती हात जोडून म्हणायची. त्यानंतर येतं ते 21 श्लोकी पवमान सुक्त. तर तेही याच पद्धतीने आहे. संस्कृत आहे, प्राकृत आहे, तुम्ही कसं जसं जमेल तसं म्हणू शकता. असं काही नाही की संस्कृतमध्येच म्हणावं. पण तुम्हाला येत नसेल प्राकृतमध्ये म्हणा. ओम सहस्रसाक्ष शतधारभूषित पावनकृतं तेन सहस्रधारेण पवमान पुनातु माम येन पूतमंतरिक्ष यस्मिनापुर श्रीशित तेन सहस्रधारेण पवमान पुनातु माम. ही 21 श्लोकी पवमान सुक्ताची सेवा अतिशय प्रभावशाली आहे. त्यानंतर महाराजांना अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ एखादं वस्त्र, रुमाल घ्यायचा, महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आणि त्यानंतर त्यांना आसनावर ठेवायचं. मी देव्हाऱ्यात ठेवते, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं महाराजांच्या फोटो ठेवत आहे. त्यानंतर आपल्याकडे हिना अत्तर केंद्रामध्ये मिळतं. महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि हिना अत्तराचा वास इतका सुंदर आहे की असं वाटतं की अक्कलकोटमध्येच आपण गेलो आहोत. तर हे हिना अत्तर लावायचं, फुलांच्या पाकळीने लावायचं, बोटाने लावायचं. तुम्ही कापूस घ्या, कापसाने लावू शकता, बोटाने नाही लावायचं. तर हे हिना अत्तर लावल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावायचा. अष्टगंध कपाळाला, दंडांना, छातींना, दोन्ही पायांना या पद्धतीने मी लावते. या पद्धतीने अष्टगंध लावून झाल्यानंतर महाराजांना जागेवर ठेवायचं आणि राहिलेली उर्वरित सेवा करायची. गुरुवारी आरती देखील मी करते, पण मी सायंकाळी आज आरती करणार आहे. सकाळी आरती मला जमली नाही, त्यामुळे या व्हिडिओमध्ये दाखवली नाही, पण मी सायंकाळी आरती करते. गुरुवारची आरती मी चुकवत नाही. त्यानंतर महाराजांना मी जागेवर ठेवणार आहे आणि महाराजांना अतिशय प्रिय असणारी शेवंतीची फुलं. गुरुचरित्र ग्रंथात दत्त महाराजांनी जी प्रसाद स्वरूप फुलं पाठवली होती ती शेवंतीची होती. म्हणून शेवंतीची फुलं ही दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे मी ती फुलं वाहते. त्यानंतर येते ती दत्त महाराजांच्या फोटोची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. आणि नित्यसेवेच्या ग्रंथातील मी जे विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, त्याबरोबर कुबेरांचा मंत्र आहे, हे सर्व मंत्र मी 16 वेळा म्हणून घेते. हे म्हटल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं गुरुवारचं पठण करायचं. म्हणजे मी नित्यनेमाने करते, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी गुरुवारी, शुक्रवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम हे अतिशय प्रभावशाली आहे.
तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्तीचे म्हणजे जे काही मार्ग आहेत ते मोकळे होण्याची ताकद हे महालक्ष्मी अष्टकममध्ये आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची पूजा झाल्यानंतर येतं ती जपमाळ. मी 3 माळे जप करते, 5 करते, 7 करते, 11 करते. ज्या दिवशी मला माळ जप जमतील त्या दिवशी करते. खरं तर गुरुवारच्या 11 माळी जप करायला हवा, पण मला माझी लहान मुलगी आहे त्यामुळे होत नाही. मग मी उठता बसता म्हणत असते. त्याचबरोबर महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा. तारक मंत्र झाल्यानंतर आज चित्रा नक्षत्र आहे, त्यामुळे चित्रा नक्षत्रामुळे सिद्धमंगल स्तोत्राचं 11 वेळा मी वाचन करणार आहे. तर सिद्धमंगल स्तोत्राचं सर्वांनी चित्रा नक्षत्रावर वाचन करावं. सिद्धमंगल स्तोत्राने अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला सर्व गोष्टींची प्राप्ती करून देणार हे सिद्धमंगल स्तोत्र आहे. ते अतिशय सिद्ध आहे, अनुभव सिद्ध आहे. तुम्ही दररोज वाचन करून पहा. आणि आज गुरुवार आणि चित्रा नक्षत्र असे दोन्ही योग आलेले आहेत, त्यामुळे आवर्जून सिद्धमंगल स्तोत्राचं वाचन करा. जपमध्ये श्री स्वामी समर्थांचा जप करायचा, श्री गुरुदेव दत्तांचा जप करायचा. या पद्धतीने गुरुवारी आवर्जून सेवा करा, खूप सुंदर अनुभव येतात. त्यानंतर येतं ते श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत हा आयुष्याचं सोनं करणारा असा ग्रंथ आहे. महाराजांचा आत्मा या ग्रंथात आहे असं म्हटलं तरी तर हरकत नाही, कारण हा अनुभव इतका सुंदर या ग्रंथाचा अनुभव आहे, मी शब्दात सांगू शकत नाही. तर याचे क्रमश 3 अध्याय, क्रमश 7 अध्याय तुम्ही वाचू शकता. गुरुवारी संपूर्ण पुस्तक वाचलं तरी चालेल. तर या पद्धतीने सेवा करा. मी देखील अशीच सेवा करते, तीच सेवा तुमच्यासोबत शेअर करते. या सेवेमुळे माझं खूप चांगलं केलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पटीनं महाराजांनी प्रत्येकाचं चांगलं करावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. महाराजांनी खूप काही प्रत्येक संकटातून मला तारून नेलेलं आहे आणि यापुढेही नेणार आहेत ही मला खात्री आहे आणि विश्वास आहे. महाराजांची सेवा कधीच काहीच कमी पडून देत नाही, तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. एवढी सुंदर सेवा आहे. आणि स्वामी चरित्र सारामृताविषयी बोलायचं म्हटलं तर मला दिवस कमी पडेल. खूप सुंदर आहे. 3 अध्याय तुम्ही वाचा, 7 अध्याय वाचा, क्रमश वाचा किंवा संपूर्ण पाठ जरी गुरुवारी वाचलात तरी काही हरकत नाही. आणि आरतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्रिकाळ आरतीला केंद्रामध्ये हजर राहावं असं म्हटलं जातं, पण आपल्याला केंद्रात हजर नाही राहू शकलो तर आपण गुरुवारी तरी आरती करायला हवी. आपल्या घरामध्ये त्रिकाळ आरती करायला हवी. कमीत कमी एकदा तरी गुरुवारी घरात आरती करा, खूप सुंदर अनुभव येतात. आरती करा, अनुभव घ्या. त्यानंतर तुम्हाला स्वतः सेवा काय करू असा प्रश्नच कुणाला पडणार नाही. ह्या साध्या सोप्या ज्या नित्यसेवा आहेत त्या आपल्या आयुष्याला त्याचं वळण पडलं पाहिजे, की मला नाही बाबा आज महाराजांची ही सेवा करायची आहे, महाराजांचे स्वामी चरित्र सारामृताचं वाचन झालं पाहिजे, तारक मंत्र म्हटला पाहिजे, माळ जप केली पाहिजे. या साध्या सोप्या सेवा तुम्हाला प्रत्येक संकटातून तारून नेतात, त्यामुळे ही सेवा चुकवायची नाही. आणि एका लयीत चालीत स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करायचं. खूप छोटे छोटे असे अध्याय आहेत, 1 ते 1.5 पानाचे अध्याय आहेत. दररोज जर 3 अध्याय म्हटलं तर 10 मिनटं मोजून फक्त वाचनाला लागतात. त्यानंतर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकातील श्रीसूक्तचं वाचन करायचं आहे आणि 21 श्लोकी पवमान सुक्त खूप प्रभावशाली आहे. तुम्हाला जर आर्थिक अडचण असेल तर याची संकल्पयुक्त सेवा करून पहा. तर हे माझ्या घराशेजारी काळभैरवनाथांचं मंदिर आहे, तर तिथेही मी दररोज दर्शनाला जाते. तर सर्वांनी दर्शन घ्या काळभैरवनाथांचं. काळभैरव अष्टकचं पठण आपल्या घरात दररोज झालं पाहिजे. या पद्धतीने साधी सोपी अशी माझी नित्यसेवा असते. तर सर्वांनी नित्यसेवा करा आणि अनुभव पहा, महाराज काहीच कमी पडून देणार नाहीत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत, नवीन सेवेसोबत.